अमरावती में पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना का अनुदान जारी न होने से आदिवासी और पिछड़े वर्ग के छात्रों का भविष्य संकट में आ गया। इस मुद्दे को लेकर युवक कांग्रेस ग्रामीण के जिलाध्यक्ष राहुल सुरेंद्र येवले के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय परिसर में प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि सैकड़ों छात्रों को छात्रावास में प्रवेश नहीं मिल रहा और उन्हें रहने, भोजन व शिक्षा में कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। साथ ही पिछड़ा वर्ग छात्रावास के भत्ते का वितरण भी लंबित है। युवक कांग्रेस ने चेतावनी दी है कि यदि जल्दी निधि और भत्ता जारी नहीं किया गया तो तीव्र आंदोलन किया जाएगा। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत त्यांना जो निर्वाह भत्ता मिळतो त्या विद्यार्थ्यांना तो या वर्षभरापासून मिळालेला नाही आहे। आता मार्च अखेरीस आम्ही काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने आदिवासी विभागाचे काही पैसे 20% लाडली बहीण योजनेवर वरती केलेले आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या समोर राहण्याचा, जेवणाचा प्रश्न उद्भवत आहे आणि त्यांनी आता शिक्षण कसं करावं या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे। येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्यांना तो निर्वाह भत्ता, त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुद्धा समाज कल्याणमार्फत निर्वाह भत्ता मिळतो, तो सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे। त्यांच्या हॉस्टेलमध्ये पण जे विद्यार्थी राहतात त्यांनाही सुखसुविधा मिळत नाही आहे। तिथं राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था नाही आहे। शासनाकडून प्रचंड प्रमाणात खर्च करण्यात येतो पण त्या विद्यार्थ्यांना आज ती सुविधा मिळत नाही आहे। येणाऱ्या काळात राज्य शासनाने त्वरित या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या विद्यार्थ्यांना ते निर्वाह भत्ता देण्यात यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या तर्फे आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अमरावती जिल्ह्याभर आंदोलन करू।